कधी नीट 2025ची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी माझा एकच सल्ला आहे की नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा, खूप खूप मेहनत करा आणि या जगामध्ये काहीच असं अशक्य नाही आहे. तुम्ही सर्व काही करू शकता, हा विश्वास नेहमी स्वतःवर असायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा की आपलं बॅकग्राऊंड वगैरे काहीच मॅटर करत नसतं. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमधून आला असाल, भले तुमचं कोणतं मीडियम असेल किंवा तुमच्या घरची कंडिशन कशी असेल, हे काहीच मॅटर करत नाही. फक्त तुमच्यामध्ये एक बर्निंग डिझायर असायला पाहिजे, ती स्वतःमध्ये नेहमी राहू द्या. ज्यावेळेस परीक्षेला कमी मार्क्स येतात त्यावेळेस स्वतःला मोटिवेट करण्याचं कामसुद्धा तुमचंच असतं. नेहमी स्वतःला मोटिवेट करत जा आणि ज्यावेळेस तुम्हाला कमी मार्क्स येतात तेव्हा तुम्ही कमी मार्क्सवर फोकस न करता तुम्हाला त्यातून किती नवीन कन्सेप्ट भेटतात याकडे लक्ष देत जा. स्वतःला नेहमी मोटिवेट करत जा, कारण सेल्फ मोटिवेशन इज द बेस्ट मोटिवेशन. आणि रिस्क घ्यायला शिका, कारण रिस्क इज मच मच बेटर दॅन द रिग्रेट्स. जोपर्यंत तुम्ही रिस्क घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच नवीन शिकायला भेटणार नाही. शिक्षकांच्या संपर्कात राहा, ते कितीही रागवत असतील, काहीही करत असतील तरी त्यांना क्वेश्चन विचारत चला, कारण ते तुमच्या फायद्यासाठीच असेल. त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. टेस्ट आणि PCB रेग्युलर देत चला, त्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आणि त्याने तुमचं स्कोअर खूप चांगलं इम्प्रूव्ह होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंटविषयी आपण जर बोलायला गेलो तर तुमचा एक स्पेसिफिक पॅटर्न असायला पाहिजे. प्रत्येकाचा एक वेगळा पॅटर्न असतो. कोणी बायो सॉल्व करतं आधी, कोणी फिजिक्स, कोणी केमिस्ट्री. तुम्ही तुमचा पॅटर्न ठरवा आणि त्यानुसार तुम्ही तो मार्ग अवलंबा. जसं की बऱ्याच जणांना बायो आधी सुरुवात करतात, तुम्ही त्या पद्धतीने केलं तर खूप चांगलं होईल. सर्वात आधी बायो, त्यानंतर केमिस्ट्री आणि त्यानंतर फिजिक्स. पण तरीही तुम्ही तुमचा स्वतःचा पॅटर्न ठरवा आणि डेली रिव्हिजन करत चला, PCB रेग्युलर देत चला. आणि जे वीकली टेस्ट वगैरे होत असतात, म्हणजे जसं की आमच्या वीकमध्ये 2 बायोच्या टेस्ट एक्स्ट्रा होत होत्या, त्या पण तुम्ही देत चला. त्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आणि जे कोणते क्वेश्चन तुमचे रॉंग होतात ते तुम्ही NCERTच्या बाजूला लगेच लिहित चला, कारण त्याचा खूप जास्त फायदा होईल. आपण जे रॉंग झालेले क्वेश्चन आहेत त्याकडे सहसा लक्ष देत नाहीत. ते NCERTमध्येच लिहिल्यामुळे ते लगेच रीडिंगमध्येच कवर होत जातात. रीडिंग करत असताना पूर्ण जो चॅप्टर आहे तो स्टार्टिंग टू एंड असा रिवाईज करत चला. स्टिकी नोट्स वगैरे बनवण्याची काही विशेष आवश्यकता नाही आहे. अभ्यास वेळ ठरवून करण्यापेक्षा त्याची क्वालिटी ठरवा. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप जास्त मॅटर करत असते. त्यामुळे मला आज 8 तास अभ्यास करायचा किंवा 14 तास अभ्यास करायचा, यापेक्षा आज मला हे टॉपिक करायचे आहेत हे ठरवा आणि ते केल्याशिवाय झोपायचंच नाही. या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर ते खूप चांगलं होईल. ते तुम्हाला नक्कीच भविष्यात खूप सोयीस्कर जाईल. माझं लहानपणीपासूनचं ध्येय होतं एक डॉक्टर बनण्याचं आणि आज ते प्रत्यक्षात उतरलं आहे. ते फक्त आणि फक्त हार्डवर्कमुळेच. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना हेच सांगू इच्छिते की हार्डवर्क करत चला, कारण ते नेहमी तुम्हाला उपयोगाचंच ठरेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की सक्सेससाठी तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही किती टॅलेंटेड आहात, हे काहीच मॅटर करत नाही. मॅटर करतं ते फक्त आणि फक्त तुमचं हार्डवर्क. ते मग ते कधीही असो केव्हाही असो, तुम्हाला कधीही जरी वाटलं ना की आता इथून आपल्याला पुढे खूप जास्त बदलायचं आहे, आपण आधी खूप वेळ वाया घातला आहे, तेव्हा तुम्ही लगेच तिथून चेंज व्हा, लगेच तिथे हार्डवर्क करायला लागा. कारण मी खूप जणांना बघितलं की जे पूर्ण 11th वेस्ट करून 12thमध्ये प्रिपरेशन करतात, पण नंतर त्यांचा फायनल रिझल्ट खूप छान असतो. आणि अशाही खूप जणांना बघितलं की जे 11th-12th रेग्युलर करतात पण त्यांचा स्कोअर फायनली एक्सपेक्टेड तसा येत नाही. त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी वाटेल ना की आता आपण इथून हार्डवर्क करायला पाहिजे, आपला आधीचा वेळ खूप वाया गेला आहे, तेव्हा तुम्ही तिथूनच हार्डवर्क करायला सुरुवात करा.